सांभाळायची आणि खूप ताकद असते माय तुमच्यात. लय गोड आहे ग माय तुम्ही, लय गोड आहे आई, शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे. लय खुश होऊ नका, तुम्ही विगुणाचे नाही. आम्ही बोलतो कारण तुम्ही तसं वागता. बोलायची गरजच पडू नये एवढं प्रेम द्यावं का ग माय. आणि खरंच ताकद आहे माय तुमच्यात. काय सांगायचं माय, अहो तीच आवली अखंडितपणे तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी नाही खायची. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे ग. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली. आता पहिलं पुणे येते, काटा मोडला तिच्या पायात. काय मोडला? थोडेफार शेतकरी आहे का बसलेला, शेती माहिती आहे का थोडेफार लोकांना? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडणं काही नवल आहे का? आता शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतो. आता हा ना, तर काय एका थकाने काटा दिसत नाही, 2-4 वेळा तरी लावायला लागतं. आता काटा मोडला आवलीला, पण त्रास झालाय विश्वाच्या मालकाला. आधी प्रथम देव समजून घ्या. तुम्ही भामटेपणाला देव म्हणताय, तुम्ही अंधश्रद्धेला देव मानताय. खूप मोठी ताकद आहे याच्यात. थोडी सिमिलरिटी लक्षात घ्या. विश्वास देव आहे, ट्रस्ट. काय झालंय, माणसं स्पिरिच्युअल झालेत यात वाद नाहीये. आध्यात्मिकतेकडे लोकांचा कल आहे, पण चुकीचं आहे. म्हणजे कसं झालंय, थोडं सोपं करून सांगते. आमच्याकडं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. म्हणजे आम्ही त्या महाराजाची प्रसिद्धी बघून त्याला मानतोय. चुकताय. देव कसा मानताय? त्याचं मंदिर बघताय, त्याची सजावट बघताय, त्याचं तसं नाहीये. माऊली काय गोड सांगतात, जे जे तिचे भूत तिथे मानी, जे भगवंता भक्ती योगून निश्चित जाणं माझा. मला देव कळला हे मी त्या दिवशी समजेल ज्या दिवशी मला माझ्या आतल्या परमात्म्याचं दर्शन होईल. त्यावेळेस मला देव समजतो, त्यावेळेस मला कळेल. आय विल डू इट. मी पाहिजे ते करू शकतो. हा विश्वास जेव्हा माझ्यात निर्माण होईल त्यावेळेस मला देव मिळेल. सर्वाघटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक हे सगळं तुझं आहे. याचा अर्थ हे सगळं तुझे निर्माण केलंस. हा अधिकारी जरी तू असला तरी हा करून माझ्याकडनं घेतोय. अजून एकदा सोपं करून सांगते. आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे देवा? नामस्वरूपी. ज्यावेळेस ज्ञानोबारायांनी ताटी लावून बसले, 5 वर्षाची मुक्ताई आहे. संतांचे चरित्र वाचा, तुम्हाला व्यक्तिमत्वाचा अंदाज येत चालेल. आपल्यात किती ताकद आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला चरित्र वाचणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरी गाथा वाचणं फार गरजेचं आहे. पुराण वाचा, वेद वाचा, शास्त्र वाचा. ते म्हणसाल ताई कळत नाही, अरे भाषांतर वाचा. थोडा विचार करा, थिंक अबाउट इट. साधं सांगते मी तुम्हाला. पितामह भीष्माने वचन दिलं, काही झालं शस्त्र उचलणार. कृष्णाने सांगितलं भीष्माच्या वचनाचं मी पालन करेल, काही झालं मी शस्त्र उचलणार. आता अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा अर्जुनाचा घेतला गेला. देवाला सहन झालं नाही, देवाने शस्त्र उचललं आणि फिरवलं. पितामहा भीष्माने विचारलं, देवा देव असून वचन मोडलं. देवाने सांगितलं स्वतःचं वचन मोडेल पण भक्ताचा अन्याय सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे. म्हणजे करणारे जरी आपण असलो तरी कुठली तरी एक वाइब्स आपल्याकडनं करून घेते बघा. ओरा म्हणतो आपण त्याला, वाइब्स. एक ताकद ही दिसत नाहीये. कधी कधी होतं बघा, सगळीकडले दरवाजे बंद होतात पण कुठून तरी एक आशेचं किरण मात्र दिसतं. आपण म्हणतो देवासारखा धावून आलास, हे लक्षात घ्या. तोच परमात्मा असतो, फक्त रूप वेगळं घेतलेलं असतं. म्हणून तुकोबा म्हणतात, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता. मग माऊली तेच म्हणतात बघा, तू गुरु बंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता, आपदी अमोते. रक्षिता रक्षण करणं, आपदी संकट. गुरु माय बाप बंधू कुठल्याही स्वरूपात येतोस, पण आमच्यावरचं संकट मात्र रक्षून नेतो. मग तो देव आहे म्हणून विश्वास. मग ती आवली तुकोबांना भाकरी दे. तुम्ही विषयाकडे आलात का? तुम्ही विषयाकडे आला का? ती भाकरी द्यायला चालली होती ना, पायात काटा मोडला नाही का तिच्या?
आता काटा मोडला, हिला पण त्रास झाला बापाला. कुठल्या? पंढरीच्या मालकाला, दादा जगाच्या मालकाला. तो पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून धावतोय त्या आवलीच्या पाठी. थांबा म्हणे, काटा रुतला तुम्हाला कळतंय की आम्हाला, मग का काढत नाही यात? कसं आहे ना देवा, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला, आणि ती भागवणं मला माझ्या पायातल्या दुःखापेक्षा जास्त महत्वाचं वाटतं. ती पत्नी आहे रे. पण आजकाल हाय क्लास सोसायटीचं सगळ्यात मोठं चिन्ह सिम्बॉल कुठलं असेल तर जी पोरगी नवऱ्याला आरतुर बोलते ती हाय क्लास आहे. जिने नवऱ्याचा सन्मान नाही केलाय ती हाय क्लास सोसायटीची आहे. एका बाईने मला हाताला धरून चहा प्यायला नेलं. म्हणलं अगं मी चहा पित नाही, दूध पी. आता ती 120 किलो, मी 40 किलो, वरबडत नेलं तिनं मला महाराज. नाही म्हणे पीच म्हणे. म्हणलं ठीक आहे. मला वाटलं फालतीला आत्मीयता आहे माझा विषय, पण आत्मीयता वगैरे असं काही नव्हतं. फोटो काढायचे होते, स्टेटस, एक दिवसाचा स्टेटस भागवायचा होता तिला तिचा. ठीक आहे म्हणलं, काही हरकत नाहीये, तेवढं का होईना चला. मग तिने मला म्हटली थांबा ताई, कुणाला तरी बोलवत आहे. तिने फोन केलाय. कुठे आहेस रे म्हणे. म्हणलं मुलाला बोलवत आहे. म्हणले नाही नवऱ्याला. म्हणलं नको, चहा, तुझा चहा पिऊन माझी गाडी पुलाखाली उलतायशी महाराज. एक थोडंसं एक सिमिलॅरिटी, समानता असावी, पण आपल्यालाही मालकाचा आदर करता आला, त्यांनीही आपला करावा आणि आपणही त्यांचा करावा. आदर आदर आहे ना दादा या विषयाकडे. मग ती जिजा ती अवली नवऱ्यासाठी विठ्ठलाला टाळतीये. थांबा म्हणे, विठ्ठला नवऱ्याला भाकरी देऊन येते, तुकोबांना भाकरी देऊन येते, विठ्ठल जाग्यावर आहे. आता तरी बघू द्या काटा. त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळत, त्रैलोक्य तरस, अखंड दैवता योगयाग करतात, तरी त्याच्या चरणाचा स्पर्श दुर्लभच. त्या विठ्ठलानं माझ्या जिजाऊचा पाय हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला, राग रखमाईला आला. का हो देवा, साधी साधी माणसं प्रेस्टिज मेंटेन ठेवून राहतात. जगाचे मालक तुम्ही, खरं सांगा अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसते ना तुम्हाला. मग का हो असं वाटतंय? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, ज्या तुकोबानं संसार त्यागला, त्या तुकोबाचा संसार ज्या स्त्रीनं सांभाळला, तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. चरणी माती देवयची चरणी देवयची परमात्मा तर मिठी पडली पंढरीला, मिठी पडली याचा अर्थ तुका म्हणे घालू तयावरी भार बाहू हा संसार देवा पाय. पण हे शक्य कधी झालं? माझे चित्त आता कोठे धावे म्हण तुझं इच्छाला ना. पण हे झालं कधी? तुझं पाहता जेव्हापासून तुला पाहिलं, आता जिथं पाहिलं तिथं तूच दिसलास. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप
बरं. अशी प्रथम तर आपण काय केलंय माहित आहे, देवाची फार वेगवेगळी स्वरूप निर्माण केले. देव अंतरंगाने जर पाहिला ना, माझी राधा सांगते, देवा ज्या दिवशी तुला पाहिल ना त्या दिवशी, कारण हे आपण जे चक्र निर्माण केलंय ना खोट्या गोष्टींचं, राधा 22 वर्षाची, त्यावेळेस श्रीकृष्ण 5 वर्षाचे. राधेला नवरा आहे जेव्हा देव रांगतोय, हे समवयन नाहीये. त्यामुळे आजकालची पोरं जे म्हणतात ना तू माझी राधा मी तुझा कृष्ण, हा फालतूपणा आहे. तेवढा अधिकार नाहीच आहे आपला. ती राधा म्हणजे ज्यावेळेस भगवान विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं, ज्यावेळेस दैत्यांकडे अमृत गेलं छलकपटाने देवाकडे आणायचं होतं म्हणून देवानं मोहिनी रूप घेतलं. ते मोहिनी रूप इतकं देखणं होतं की दैत्य बोलले यात नवल नाही, देव सुद्धा बोलले. प्रत्येक देवाला वाटलं अशी पत्नी असावी, पण एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात अशी भावना निर्माण झाली, एवढी देखणी सालस गोंडस, जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी, हे वात्सल्य त्या सूर्यदेवाच्या मनात निर्माण झालं. मग भगवंताला वाटलं एवढं स्वच्छ ज्याचं मन आहे त्याच्या पोटी जन्माला आलो तर मी भाग्यवान ठरेन. मग विष्णूने वरदान दिलं, सूर्यदेवा ज्यावेळेस कृष्ण म्हणून जन्माला येईल ना तेव्हा तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल, आणि ती राधा इतकी देखणी असेल, अख्खं विश्व जिच्या प्रेमात आहे तो तिच्या प्रेमात असेल एवढी देखणी स्त्री तुझ्या पोटी जन्माला येईल. ती राधा आहे. मग कृष्ण आणि राधा वेगळे आहेत का? लवण मिळविता एकच आहे, नामस्वरूपी अंतर आहे. लोकांनी फार विचित्र केलं. कृष्णाला 16,108 होत्या, आम्ही 2-4 करतो. भामट्या तू एकच सांभाळ. काय विचित्रपणा रे. तरी कोण म्हणलं तुम्हाला देवाला एवढ्या बायका वगैरे होत्या? हे कितकं चुकीचं ऐकता ना कथा तुम्ही. आणि ते म्हणे रामाची रावणाकडे होती म्हणे सीता, आणि मग सीता आली म्हणे रावणाकडनं, आणि मग लोकांनी म्हणलं म्हणे, आणि एक परीट म्हणला म्हणे, आणि मग राम आहे तुम्ही, आणि तुमची बायको रावणापाशी रावण आली, मग आता कसं आम्ही म्हणायचं नीट आहे ती, आणि तुम्ही राम आहे म्हणून देव आहे म्हणून स्वतःच्याच बायकोवर असं न्याय चालता का तुम्हाला? आणि मग राम म्हणला म्हणे जा म्हणे मग वनव्यासाला. हे राम आहे ना, देव आहे ना तो. ज्या देवाला भक्ताचं मन न सांगता कळतं त्याला बायकोचं पावित्र्य कळणार नाहीये का? न सांगता तुम्हा कळू येते. काय असतं ना, कर्म देवालाही चुकत नाही. ज्या वेळेस दशरथाचा मृत्यू पुत्रवियोगाने झाला, कर्मे दशरथ वियोगे मेला, त्याचं काही नियतकालीन मरण नव्हतं. हे बघा तुम्ही थोडस ना जरा वाचत जा पुस्तकं वगैरे. माणसाची जी ताकद असते ना, शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा पिंगला सुषुम्ना, इडा पिंगला सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक रेचक कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वडे गमसली कुंडलिनी शक्ती, बिंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला जीवनशक्ती प्राप्त होते. नीट आहे का? सनातन धर्मामध्ये गंध लावतात. सायंटिफिकली अनामिका, करंगळी शेजारचं बोट जेव्हा मस्तकाला लागतं तेव्हा मायग्रेनचा त्रास होत नाही. माणसाकडे सकारात्मक भावना राहते, माणसाकडे विश्वास निर्माण होतो. इथला गंध, चंदन, बुक्का, अष्टगंध काय जे काही असेल, जर तुम्ही इथं लावलं तर तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. म्हणून कपाळाला गंध लावायचा असतो. इट इज सायन्स. अध्यात्म आहे, विज्ञान फळ आहे, त्याचं अध्यात्म मूळ आहे. का तुळशीची माळ घाला? ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. जगाच्या मालकाला का तुळसच आवडतीये? कारण तुळस हे प्रत्येक रोगावर निदान करणारी वनस्पती आहे. काय पण लोक आहेत ना, मला नवल वाटतं लोकांच्या अंधश्रद्धेचं. नवल अवघड या विषयाकडे चला. मग रामाने सीता का वनवासाला पाठवली? पुत्रवियोगाने दशरथ गेले म्हणजे त्यांचं मरण ठरलेलं. त्यांनी स्वतःने जीव सोडला. आपण मराठी भाषेत हाय खाऊन मेले असं म्हणतो की नाही, ते काळजीने गेले असं, अशा पद्धतीने ते स्वतःने जीव सोडला. आणि मग अर्ध राहिलेलं आयुष्य ब्रह्माने रामाला दिलं. एकांतामध्ये बसल्यावर रामाने सीतेला सांगितलं, सीते नसतो दिसलो तुला आज, जर माझ्या बापानं आयुष्य दिलं नसतं मला, हा सुखाचा संसार माझ्या बापानं दिलेल्या आयुष्याची पुण्याई आहे. ते माणसाला असं होतं का? इट इज जनरेटिक, अनुवंशिक. मिळतं बापाचं.
एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला लय दिवस झालं चक्कर येते. डॉक्टर म्हणला शुगर आहे. माणूस म्हणला शक्यच नाही, मी गोड कधी खात नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला तू आमटाय. डॉक्टर म्हणला लय मारीन, शुगर आहे तुला. माणूस म्हणला कस काय झाली. डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. इट इज डीएनए, तुझ्या रक्तात आहे. अगदी बापाचं मिळतं. आयुष्य मिळालं रामाला, सायन्स कळलं. आयुष्य मिळालं रामाला, पण सीतेनं सांगितलं प्रभू जर आयुष्य बापाचं आहे आणि शरीर तुमचं आहे तर असा संसार मला चालणार. मी सत्वशील जनक राजाची कन्या आहे, एकटी राहील, पण असा संसार करणार नाही. नियतीनं जर इथपर्यंत लिहून दिलाय तर तुमच्यासोबत इथपर्यंत संसार करणं माझं कर्म आहे. आता इथून पुढे सहवास नवऱ्याचा सोडलाय, राजभोग त्यागलाय आणि सत्वासाठी नवरा सोडून पोटात लेकरू घेऊन जी वनवासाला गेली ती सीता आहे. आणि हा आमचा धर्म आहे. रामानं पाठवली नाही, कळतंय. आता ऐका, 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या, ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही, तू मुक्तता केलीस गोकुळाची, मथुरेची, त्रैलोक्याची, आमचं काय. परपुरुषाच्या छायेत राहून आलो. ही माणसं किती कलंकित म्हणतील आम्हाला, घाण नजरेनं, कनिष्ठ नजरेनं, वाईट नजरेनं बघतील. असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना. परमात्म्या कृष्णाने सांगितलं, अरे मी आहे ना, कोणी तुमच्याकडे पाहिलं ना वाईट नजरेने, सांगा त्याला अरे कृष्णाच्या मालकीणी आहोत आम्ही, आमचा मालक कृष्ण आहे, तुमचा अधिकार नाही आमच्याकडे वाईट नजरेनं बघायचं. माझ्या कृष्णानं प्रत्येक मुलीला स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं, त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकडे, कान्होबाचे कोडे, तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. ही परंपरा आहे आमची. आम्ही कुठलीही कुठेही नेतोय. काहीतरी ऐकायचं आणि काहीतरी म्हणायचं आणि काहीतरी सांगायचं नाही रे दादा. आमच्याकडे मायबाप आहे. तो जुनं भजन आहे बघा, लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई, कसं पाय फेडू कसं तुझ्या रूप करा जगे तोड नाही, उभारीला जीव माझा साडी मिठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलांची, जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय खरी गोष्ट होती. फिरत्याचा बरदी देशी मातीला विठ्ठला, तू मेरा कुंभार, विठ्ठला तू मेरा कुंभार. आकाशी झेप फिरे पाखरा जोडी, सोन्याचा पिंजरा जोडी, सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा. पाहुणे चालती, काय वाजवणं कर, पाहुणे चालती, दुखी संसाराची राहिलेले दोन चार. येत असेल म्हणायला तर म्हणायला लाजू नका, आणि तेवढं बी येत नसेल म्हणाय तर जरा लाजा. अरे भजन आहे दादा प्रेमाने. पाहुणे चालती, दुखी संसाराची मोठ्यानं पाहुणे चालती, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कनवाज विठोबा सरी, कनवाज विठोबा. तुम्हाला काय टोचतो वय देव म्हणा की, काय टोचतो वगैरे तुम्हाला म्हणा. कनवाज विठोबा सरी, ही राजा चल माझ्या गावाला, सारं गोकुळ फिरून
अगं गोकुळ माझं गाव, अगं गोकुळ माझं गाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ. टाळी. भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी. धनी मला ही दाखवा, धनी मला ही दाखवा, चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल. भजनात मजा आहे रे, पण भजनातली माझ्या कचकच कांद्याला कधीच कळणार नाही. त्याचं अख्खा आयुष्य भंगार गेलं ना. तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठीच गेले नालायका जोडे. माझं तोंड बेकार आहे, दुसरं काही नाही महाराज. माणसं गोळा करायची अवघड नाही रे, येडी झालेत माणसं. माणसं गोळा करायची काय अवघड आहे. माझ्या ऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, बसाय जागा पुरली नसती, कुठेही बसून पाहिलं असतं. माणसं गोळा करायची अवघड नाही, पण सज्जन गोळा करायची नक्कीच अवघड आहे. ते गरजेचं आहे. माणसाला कोण खातात दादा? मुंग्यावानी माणसं येतात, फक्त गोष्ट चुकीची पाहिजे. अरे यांना गवळण तरी माहित आहे का? ऋषी मुनींची तपश्चर्या म्हणजे गवळणीचा अवतार आहे. श्रीकृष्णाचा सहवास जिला लाभतो तिचा अधिकार काय असेल? चष्टावारी घेतलं यांनी सगळ्या गोष्टी. अरे भजन करा ना, बिंदास्त आवडेल तसं म्हणा, काय हरकत आहे. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागणे रे, काय मागू मागणे रे देवा, काय मागू मागणे रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे. हेच माझं सांगणे रे देवा, हेच माझं मागणे रे. टिम 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 बारी धमा चढ सूर्य कसा वाऱ्याने धरला, ढगांचा डोल घुमला गेला, बिजलीचा ताशा कसा कडकडाडला, पाऊस फुलांचा बरिशाव स्वागताला, पाऊस फुलांचा बरिशाव स्वागताला.